ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि आपल्यासोबत स्थानिक आमदार महेश सावंत आहे, त्यासोबतच विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर आहेत आणि संपूर्ण टीम आहे जी झटत आहे चिखल काढण्यासाठी। चिखल पूर्णपणे निघाला आहे कारण अजूनही काही ठिकाणी चिखल आहे आणि त्यामुळे बसायचं कुठे हा प्रश्न आहे। त्यामध्ये तुम्ही 2-3 दिवसांपासून प्रयत्न करतायत की सगळं व्यवस्थित व्हावं। तो प्रयत्न आमचा शेवटपर्यंत चालूच राहणार आहे। आता भुसाची सुद्धा आम्ही व्यवस्था करतो, जिथे जिथे पाणी आहे तिथे भुसा टाकण्याचा प्रयत्न करतो आणि जिथे जास्त चिखल आहे तिथे प्लॅटफॉर्म लावणार आहे लोकांना चालायला त्रास नको म्हणून। बाकी बसण्याची व्यवस्था आहे, शिवसैनिक तेवढे मान्य करून घेणार आहेत, त्यांना माहिती आहे पाऊस पडतोय तर चिखल असणारच तिथे। चिखल आहे मग तिथे काय तुम्ही काय करणार, फळ्या टाकणार? फळ्या टाकणार आहे तिथे, आता फळ्यात टाकायचं काम करतो आता मी फळं। प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिलेली आहे, म्हणजे प्रत्येक विभाग प्रमुखांना कशा प्रकारे तयारी पूर्ण झाली आहे? नाही, तयारी तर तुम्हाला माहिती आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बांधणी कशा पद्धतीमध्ये या ठिकाणी असते, म्हणून विभाग प्रमुखांना तशी बांधणी संध्याकाळनंतर तुम्हाला कल्पना असेल बाहेरून या ठिकाणी शिवसैनिक येत आहेत, कळलं ना? त्या शिवसैनिकांना मग तो गरीब शिवसैनिक आहे, कुठलाही माध्यमातला तो शिवसैनिक असेल, त्यांना कुठेतरी अल्पोपहार त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी महेश सावंत, आमचा अनिल कोकीळ यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं, म्हणजे विभागा यांच्या प्रयत्नानं अल्पोपहाराची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। आताच महेशजी सावंत आमदार या ठिकाणी म्हणाले जो चिखल आहे तो चिखल आता BMCवाल्यांना सांगितले पंपच्या पद्धतीने खेचण्याचा ते त्या ठिकाणी प्रयत्न करतील, पण भुसा आहे, प्लॅटफॉर्म आहे, याच्या माध्यमातून आपण त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतोय। कारण शेवटी पाऊस पण एवढा प्रचंड आला आहे, पण अशा पाऊस वादळाला शिवसैनिक अनेक वर्ष या वादळाला सामोरी गेलेलं आहे, तर ह्याच्या वादळाला पण सामोरी जाईल तशा पद्धतीचं पाऊस पडला तरी सैनिक उभं राहून त्या ठिकाणी आधी उद्धवजींचं भाषण ऐकेल। वाटत नेहमीप्रमाणे गर्दी होईल? नेहमीप्रमाणे गर्दी होणार, नेहमीप्रमाणे। दुसरा मेळावा होतोय गोरेगाव नेस्कोला, मी सांगितलं ना, ते पिंजऱ्यामध्ये होतोय तो मेळावा, आमचा जंगलामध्ये होतं। बरं, एक प्रत्येकाला उत्सुकता आहे की आज उद्धव ठाकरे युती संदर्भात काही भाष्य करणार का किंवा मनसेच्या युती संदर्भात काही बोलणार का? प्रत्येकाला ती उत्सुकता आहे। म्हणजे तुम्हाला सांगतो, आम्ही विभाग प्रमुख आहोत, आम्हाला सुद्धा तीच उत्सुकता आहे, जशी तुम्हाला आहे तशी आम्हाला सुद्धा आहे। त्यामुळे उत्साह आपण बघतोय, जसं त्यांनी सांगितलं की चिखल असेल, पाऊस असेल, तरी सुद्धा शिवसैनिक हा मोठ्या संख्येने शिवतीर्थावर येणार आणि तशी तयारी स्थानिक आमदार असेल किंवा विभाग प्रमुख असतील किंवा पदाधिकारी, कार्यकर्ते, शाखा प्रमुख यांनी केलेली आहे आणि हा उत्साह आणि उद्धव ठाकरे नेमकं आज काय बोलणार याकडे सगळ्याच शिवसैनिकांचं लक्ष असेल। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नाईक, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।